भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलानं एका दुचाकीस्वाराला उडवलंय आणि यामध्ये एका जणाचा मृत्यू झालाय। ही घटना घडलेली आहे 8 जुलैला रात्री 10:30 वाजता। सुरेश धस यांचा मुलगा सागर धस हा मुंबईला काही कामासाठी निघालेला होता आणि त्याच वेळेस हा अपघात घडलेला आहे। अहिल्यानगर पुणे महामार्गावर ही सदरील घटना घडलेली आहे आणि यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झालेला असून नितीन शेळके असं या घटनेमध्ये मृत पडलेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान सुरेश धस यांचा मुलगा सागर धस विरोधामध्ये आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुरेश धस यांनी तातडीनं या संदर्भामध्ये पत्रकारांना माहिती देखील दिलेली आहे। सागर धस यांनी ही घटना घडल्यानंतर आपल्या वडिलांना फोन केलेला होता आणि या घटनेची माहिती दिली। त्यावेळेस सुरेश धस यांनी स्पष्टपणे सागर धस यांना सांगितलं होतं की तुझ्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती होणारच आहे, त्यामुळे तू त्या ठिकाणून पळ काढू नको, त्याच ठिकाणी थांब, अशी माहिती स्वतः सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे।